एक स्त्री 9 महिन्यांची गरोदर रंगमंचाच्या मागे जाऊन बाळाला जन्म देते, दगडाने नाळ तोडते आणि काही मिनिटात पुन्हा रंगमंचावर जाऊन हजारो प्रेक्षकांसमोर लावणी सादर करते। ही कथा कोणत्याही चित्रपटाची नाही, ही आहे महाराष्ट्राच्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या असामान्य आयुष्याची। 1935 साली पंढरपूर येथे जन्मलेल्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या महाराष्ट्राच्या लोककलेतील तेजस्वी व्यक्तिमत्व ठरल्या। वडील भाऊ नारायणगावकर हे प्रसिद्ध तमाशा कलाकार, त्यामुळे घरातूनच तमाशा, लावणी, अभिनय आणि लोकनाट्याचे बाळकडू लागले। अगदी लहान वयात त्यांनी रंगमंचावर पाऊल ठेवले आणि आपल्या आवाजाने, अभिनयाने आणि दमदार लावण्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले। त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी हजारो लोकांची गर्दी होत असे। यश मिळाले, टाळ्या मिळाल्या, लोकप्रियता मिळाली, पण या सगळ्याच्या मागे होता तो प्रचंड संघर्ष। गरिबी, सततचे दौरे, कुटुंबाची जबाबदारी आणि समाजाकडून तमाशा कलाकारांकडे पाहण्याचा दुजाभाव। विठाबाईंनी हे सर्व सहन केले। त्यांनी कधीच आपल्या कलेशी तडजोड केली नाही। त्यांच्यासाठी तमाशा हा व्यवसाय नव्हता, तर तो त्यांचा श्वास होता। विठाबाईंच्या आयुष्यातील धिटाईचा प्रसंग आपण कधीच विसरू शकत नाही। एक 9 महिन्यांची गरोदर बाई कार्यक्रम करत असते। अचानक प्रसव वेदना सुरू झाल्यामुळे रंगमंचा मागे जाऊन गोंडस मुलीला जन्म देते आणि अक्षरशः दगडाने नाळ तोडते आणि काही वेळातच प्रेक्षकांचा कार्यक्रम थांबू नये म्हणून रंगमंचावर जाते। किती हा धाडसीपणा, किती ती निष्ठा! विठाबाईंनी आपल्या कारकिर्दीत हजारो प्रयोग केले। देशभर आणि परदेशातही महाराष्ट्राच्या लोककलेचा झेंडा फडकवला। या योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले, तमाशा सम्राज्ञी म्हणून ओळख मिळाली। विठाबाई फक्त कलाकार नव्हत्या, त्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे जिवंत प्रतीक होत्या। आपण विठाबाईंना नव्याने जाणून घेणार आहोत, कारण त्यांच्या जीवनावर आधारित इठा हा भव्य चित्रपट प्रदर्शित होत आहे। अभिनेत्री श्रद्धा कपूर विठाबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळते। दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी विठाबाईंचा संघर्ष, त्याग आणि लोककलेवरील निष्ठा मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे। चित्रपटाच्या टीझरमधील मूल जन्माला घालून रंगमंचावर परतण्याचा प्रसंग विठाबाईंच्या जीवनातील सर्वात प्रसिद्ध घटनेवर आधारित आहे। विठाबाई नारायणगावकर यांच्याकडून आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते, ती म्हणजे कला ही केवळ करमणूक नसते, ती आयुष्य असते, ओळख असते आणि जगण्याची ताकद असते। आजही जेव्हा लावणीचा इतिहास लिहिला जातो, तेव्हा सर्वप्रथम उच्चारले जाणारे नाव म्हणजे तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर। जर तुम्हाला अशा महान व्यक्तिमत्वांच्या प्रेरणादायी सत्यकथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।